हॅलो स्टुडंट्स, आपण मॅथमॅटिकल लॉजिक या लेसनला ऑलरेडी सुरुवात केलेली आहे. या लेक्चरमध्ये आपण लॉजिकल कनेक्टिव्हमध्ये डिसजंक्शन आणि निगेशन हे दोन टॉपिक्स कव्हर करणार आहोत. पण त्याआधी छोटीशी एक पूर्ण मॅथमॅटिक चॅप्टरची जी आतापर्यंत आपण कव्हर केलेलं आहे त्याची रिव्हिजन करूया. पहा, आपण फर्स्ट पॉइंट या मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरमध्ये पाहिला होता, तो म्हणजे सिंपल स्टेटमेंट. तो म्हणजे सिंपल स्टेटमेंट. मग सिंपल स्टेटमेंट म्हणजे काय? दी सेंटेन्स विच इज अ डिक्लरेटिव्ह सेंटेन्स. असं सेंटेन्स जे की काय आहे, डिक्लरेटिव्ह आहे, की ज्याचं आन्सर आपण ट्रू और फॉल्स या दोन टाइप्स मध्ये देऊ शकतो. बरोबर, त्या सेंटेन्सला आपण सिंपल स्टेटमेंट असं म्हटलं होतं. मग या सिंपल स्टेटमेंटची आपण पाहिली होती ट्रूथ व्हॅल्यू. या सिंपल स्टेटमेंटची पाहिली होती आपण ट्रूथ व्हॅल्यू. इफ इट इज अ ट्रू स्टेटमेंट, इफ इट इज अ ट्रू स्टेटमेंट, then its truth value is capital T, and if it is a false statement, then its truth value is capital F. या सिंपल स्टेटमेंट नंतर आपण पाहिलं होतं ते म्हणजे कंपाऊंड स्टेटमेंट. या सिंपल स्टेटमेंट नंतर आपण पाहिलं होतं कंपाऊंड स्टेटमेंट. मग कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय? इफ टू सिंपल स्टेटमेंट्स आर जॉइंड, combined by using logical connectives, by using connective words, त्या स्टेटमेंटला आपण म्हटलं कंपाऊंड स्टेटमेंट. त्या स्टेटमेंटला म्हटलं कंपाऊंड स्टेटमेंट. मग हे कंपाऊंड स्टेटमेंट मिळण्यासाठी सिंपल स्टेटमेंट ज्या कनेक्टिव्ह वर्ड्सने आपण जॉईन करतो त्या कनेक्टिव्ह वर्ड्सला आपण म्हणतो लॉजिकल कनेक्टिव्ह्ज. काय म्हणतो त्याला? लॉजिकल कनेक्टिव्ह असं म्हणतो. मग या लॉजिकल कनेक्टिव्ह्जचे कोणते कोणते टाइप्स आहेत किंवा कोणते कोणते लॉजिकल कनेक्टिव्ह्ज आहेत? तर फर्स्ट वन इज अँड. फर्स्ट वन इज अँड. इफ अँड कनेक्टिव्ह इज यूज्ड, then that statement is known as a conjunction. अँड स्टेटमेंट जर यूज केलं तर त्या स्टेटमेंटला म्हणतो आपण कंजंक्शन. सेकंड कनेक्टिव्ह इज ऑर. जर ऑर कनेक्टिव्ह यूज केला तर त्या स्टेटमेंटला म्हणतो आपण डिसजंक्शन. त्यानंतर जर नॉट कनेक्टिव्ह यूज केला तर त्याला म्हणतो आपण निगेशन. जर इफ देन हा कनेक्टिव्ह यूज केला तर आपण त्याला म्हणतो इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल स्टेटमेंट. अँड लास्ट वन इज इफ अँड ओनली इफ. हा जर कनेक्टिव्ह यूज केला तर त्याला म्हणतो आपण डबल इम्प्लिकेशन और बाय कंडिशनल स्टेटमेंट. आतापर्यंत आपण लास्ट लेक्चर्स मध्ये, लास्ट व्हिडिओ मध्ये तुम्ही चेक करू शकता, तुम्ही पाहू शकता. जर मिस झाला असेल तर आपण कंजंक्शन हा पॉइंट कव्हर केलेला आहे. या लेक्चर मध्ये आपण ऑर आणि निगेशन हे दोन पॉइंट्स कव्हर करणार आहोत. ओके, आताच आपण पाहिलं की या लेक्चर मध्ये आपण डिसजंक्शन आणि निगेशन हे दोन टॉपिक कव्हर करणार आहोत. तर त्यापैकी फर्स्ट टॉपिक डिसजंक्शन. पहा, आपण मगाशीच पाहिलं की जर आपण ऑर हा कनेक्टिव्ह यूज केला तर त्या कंपाऊंड स्टेटमेंटला म्हणतो आपण निगेशन. त्या कंपाऊंड स्टेटमेंटला म्हणतो आपण निगेशन. म्हणजे जर आपण साधं सिंपल एक्झाम्पल झालं तर आपण म्हणूया की मिल्क इज व्हाईट. मिल्क इज white. And second statement we taken it as grass is green. Grass is green. आता जर हे दोन सिंपल स्टेटमेंट्स आपल्याला और या कनेक्टिव्हने जर जॉईन करायचे असतील तर आपल्याला न्यू स्टेटमेंट भेटेल. ते म्हणजे काय येईल? मिल्क इज व्हाईट और ग्रास इज ग्रीन. और ग्रास इज ग्रीन. आणि हे जे न्यू स्टेटमेंट फॉर्म झालेलं आहे याच स्टेटमेंटला म्हणतो आपण डिसजंक्शन, कारण यामध्ये ऑर हा कनेक्टिव्ह यूज केला. ओके, आता ऑर साठी आपण सिंबॉलिकल रिप्रेझेंटेशन पाहणार आहोत. मग ऑर जर कनेक्टिव्ह आपण यूज केला तर त्यासाठी सिम्बॉल आपण हा यूज करतो, ज्याला आपण असं म्हणू शकतो की व्ही हा सिम्बॉल यूज करतो. बरोबर. मग सिंपल स्टेटमेंट आपल्याला दिले. पी बी द सिंपल स्टेटमेंट मिल्क इज व्हाईट. क्यू बी द सिंपल स्टेटमेंट ग्रास इज ग्रीन. आवर डिसजंक्शन कंपाऊंड स्टेटमेंट इज मिल्क इज व्हाईट और ग्रास इज ग्रीन. जर या स्टेटमेंटला आपल्याला सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करायचं झालं तर काय होईल? सिम्बॉलिकली वी कॅन रिप्रेझेंट इट ॲज
मिल्क इज व्हाईट इज अ पी स्टेटमेंट. और साठी सिम्बॉल येतो आपला व्ही आणि ग्रास इज ग्रीन साठी क्यू स्टेटमेंट. आणि दिस इज द सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द गिवन स्टेटमेंट. इथे लक्षात या टाइपचा क्वेश्चन येतो की एक्सप्रेस दी गिवन कंपाऊंड स्टेटमेंट इन अ सिम्बॉलिक फॉर्म. आता यामध्ये डिसजंक्शन साठी आपल्याला पाहायचं आहे त्याचा ट्रूथ टेबल. मी लास्ट लेक्चर मध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं आहे की ट्रूथ टेबल म्हणजे काय, तर इट गिव्स ऑल पॉसिबिलिटीज ऑफ द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द कंपाऊंड स्टेटमेंट. म्हणजेच आता आपण पाहिलं की जर पी स्टेटमेंट दिलेलं आहे, क्यू स्टेटमेंट दिलेलं आहे आणि कंपाऊंड स्टेटमेंट इज पी ऑर क्यू, तर यामध्ये आपण म्हटलेलं आहे की पॉसिबिलिटीज आपल्याला टोटली कव्हर करायच्या. म्हणजेच त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की पी स्टेटमेंट ट्रू असताना क्यू स्टेटमेंट ट्रू असू शकतं, हे ट्रू असताना फॉल्स, फॉल्स ट्रू, फॉल्स ट्रू, बरोबर की नाही. पण याला एक स्पेशल ट्रिक आहे की जी तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे कोणती, की आपण म्हणू शकतो की इथे लिहा 2 वेळा टी 2 वेळा एफ, इथे लिहा टी एफ टी एफ. म्हणजे या पद्धतीने ज्या काही ऑल पॉसिबिलिटीज आहेत त्या टोटल पॉसिबिलिटीज आपण कव्हर करतो. लक्षात येत आहे. आता फक्त यासाठीचा ट्रूथ टेबल आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. ऑर म्हणजे काय येतं, ऑप्शन. ऑर म्हणजे तो ऑप्शन. ऑप्शन म्हणजे काय, हे सुद्धा असू शकतं किंवा हे सुद्धा असू शकतं. आणि म्हणून इफ बोथ स्टेटमेंट्स आर फॉल्स देन इट इज फॉल्स. जर दोन्ही स्टेटमेंट फॉल्स असतील then and then only compound statement is false, otherwise it is true, otherwise it is true. आणि म्हणून लक्षात ठेवायचं यामध्ये काय लक्षात ठेवायचंय, both f then f, both f then f, otherwise true. लक्षात येतंय. हे आहे डिसजंक्शन बद्दल. आता आपण निगेशन बद्दल पाहूया. पहा निगेशन मध्ये आपण काय म्हटलं की इफ not connective is used then that statement is known as negation. मग निगेशन मध्ये आपण असं म्हणू शकतो की काय, सपोज पी बी द सिंपल स्टेटमेंट. काय म्हणूया आपण, मिल्क इज व्हाईट, मिल्क इज व्हाईट इज द सिंपल स्टेटमेंट. आणि याला जर आपल्याला निगेशन करायचं आहे तर स्टेटमेंट काय होईल, मिल्क इज करेक्ट नॉट व्हाईट, मिल्क इज नॉट व्हाईट. हे झालं आपलं कंपाऊंड स्टेटमेंट. फक्त आता आपल्याला याचं पाहायचं आहे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन. जसं आपण म्हटलं की ऑर साठी सिम्बॉल येतो हा व्ही, तसाच नॉट साठी सिम्बॉल आपण यूज करतो या पद्धतीने. लक्षात घ्या, याला ड्रॉ करताना खालून वर ड्रॉ करायचं या पद्धतीने, येते लक्षात. मग सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन ऑफ धिस स्टेटमेंट काय येईल, पी स्टेटमेंट इज मिल्क इज व्हाईट अँड इट्स निगेशन. आणि म्हणून सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन येईल निगेशन ऑफ निगेशन ऑफ पी. लक्षात येत आहे. आणि याचाच आपल्याला आता पाहायचा आहे तो म्हणजे ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल म्हणजे परत एकदा आता इथे कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजेच फक्त एकच स्टेटमेंट आहे पी आणि त्याचं निगेशन. मग याचा सिम्बॉल याचा ट्रूथ टेबल आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे काय आहे, पी स्टेटमेंट आयदर इट इज ट्रू ऑर इट इज फॉल्स. निगेशन मध्ये त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय होणार आहे, चेंज होणार आहे. करेक्ट. जर ते ट्रू असेल तर ते होईल फॉल्स आणि जर ते फॉल्स असेल तर ते होईल ट्रू. लक्षात येत आहे. हे झाले दोघांची ट्रूथ टेबल. आणि विथ द हेल्प ऑफ दिस ट्रूथ टेबल वी हॅव टू फाइंड आउट ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. जसं आपण कंजंक्शनचं पाहिलं, यावर आपण एक्झाम्पल्स पाहूया. तोपर्यंत राईट. आता आपण पाहूया डिसजंक्शन आणि निगेशन यावरचे काही क्वेश्चन्स. पहा निगेशन वर क्वेश्चन येतो, राईट द निगेशन ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट्स या फॉर्ममध्ये. म्हणजेच सपोज फर्स्ट एक्झाम्पल इज रोम इज इन इटली, तर याचं निगेशन काय होईल, यस करेक्ट, रोम इज नॉट इन इटली, रोम इज नॉट इन इटली. बरोबर. सेकंड एक्झाम्पल पाहूया. सेकंड मध्ये काय दिले, 5 + 5 इज इक्वल्स टू 10. याचं निगेशन काय होईल, 5 + 5 इज नॉट इक्वल्स टू 10. करेक्ट. अँड थर्ड वन इज द मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल. यामध्ये चुकण्याचे चान्सेस जास्त आहे. म्हणजेच एक्झाम्पल तुम्हाला दिलेला आहे 3 इज लेस दॅन 4. 3 इज लेस दॅन 4 चं निगेशन काय होतं,
मोस्ट ऑफ टाइम स्टुडंट्स याला लिहितात निगेशन, हे लेस दॅन आहे म्हणून याचं अपोजिट काय होतं, ग्रेटर दॅन 4. पण लक्षात घ्या निगेशन म्हणजे तुम्हाला रिमेनिंग ऑल केसेस कव्हर करायच्या. जसं आपण सेट्स मध्ये पाहिलं होतं, सेट्स मध्ये आपण त्याला म्हणत होतो कॉम्प्लिमेंटरी सेट, म्हणजेच काय त्या सेटच्या व्यतिरिक्त बाकीचे सर्व एलिमेंट्स त्या सेटमध्ये आले पाहिजे. सेम त्याच पद्धतीने निगेशन सुद्धा तसंच हवंय. जर इथे 3 इज लेस दॅन 4 असेल तर त्याचं निगेशन होईल 3 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 4. फक्त ग्रेटर दॅन हे त्याचं निगेशन होणार नाही. लक्षात येतंय. सपोज असं असतं की 3 इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 4 तर मात्र याचं निगेशन काय झालं असतं, 3 इज ग्रेटर दॅन 4. लक्षात घ्या या दोन गोष्टी. म्हणजेच इक्वल्स टू नसेल तर अप्लाय करा, इक्वल्स टू असेल तर ते काढून टाका. क्लियर. निगेशनवर या टाइपचे क्वेश्चन येतात. पाहूया डिसजंक्शन. आता डिसजंक्शनवर क्वेश्चन येतात सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन, जो की आपण ऑलरेडी पाहिलेला आहे, आणि सेकंड वन इज द फाइंड द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट. आता या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला गरज पडणार आहे ती ट्रूथ टेबलची. मग ट्रूथ टेबल मध्ये आपण महत्त्वाची गोष्ट पाहिली होती की ट्रूथ टेबल मध्ये मी तुम्हाला सांगितलं की पूर्ण ट्रूथ टेबल लर्न करण्याची गरज नाहीये, फक्त सिंगल स्टेटमेंट लक्षात ठेवायचं, ते म्हणजे फॉर डिसजंक्शन बोथ एफ देन एफ. दोन्हीही फॉल्स असतील तरच डिसजंक्शन काय असेल, फॉल्स असेल, अदरवाइज इट इज ट्रू. मग पाहूया इथे काय दिलेलं आहे. रेग्युलर मेथडने लिहायचं आहे नेहमीप्रमाणे. लेट p बी द स्टेटमेंट √3 इज अ रॅशनल नंबर, q बी द स्टेटमेंट 3 + i इज अ कॉम्प्लेक्स नंबर. इथपर्यंत सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन काय होणार याचं, p और q. यस. आणि मग आता आपल्याला याचं लिहायची ट्रूथ व्हॅल्यू. मग लिहायचं की हियर काय येणार, p √3 इज अ रॅशनल नंबर. करेक्ट. p इज द ट्रू स्टेटमेंट. p काय आहे, ट्रू स्टेटमेंट आहे आणि म्हणून त्याची ट्रूथ व्हॅल्यू आली कॅपिटल T. q 3 + i इज अ कॉम्प्लेक्स नंबर इज आल्सो ट्रू स्टेटमेंट, हेन्स ट्रूथ व्हॅल्यू ऑफ q इज आल्सो कॅपिटल T. आणि मग बोथ स्टेटमेंट ट्रू आहेत आणि म्हणून गिव्हन कंपाऊंड स्टेटमेंट इज अ ट्रू स्टेटमेंट आणि म्हणून तुमचा फायनल आन्सर येणार ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट इज कॅपिटल. करेक्ट. लास्ट वन पाहूया. 2 + 3 इज नॉट इक्वल्स टू 5. p स्टेटमेंट. q स्टेटमेंट येईल 2 × 3 इज लेस दॅन 5. 2 × 3 इज लेस दॅन 5. q स्टेटमेंट. आता यामध्ये p स्टेटमेंट इज अ फॉल्स स्टेटमेंट. करेक्ट. आणि म्हणून ट्रूथ व्हॅल्यू ऑफ p इज false. Truth value of q is also false. आणि both f म्हणून कंपाऊंड स्टेटमेंट सुद्धा काय आलं, false आलं. Hence truth value of compound statement is also false. क्लियर. लक्षात येते. म्हणून पूर्ण ट्रूथ टेबल पाठ करण्याची गरज नाही, फक्त आणि फक्त सिंपल लक्षात ठेवायचे ते म्हणजे का, बोथ एफ देन एफ. जसं कंजंक्शन साठी आपण लक्षात ठेवलं होतं बोथ टी देन टी, तसंच डिसजंक्शन साठी लक्षात ठेवायचं बोथ एफ देन एफ. एक छोटासा ट्रिकी क्वेश्चन घेऊया की ज्यामध्ये तुम्हाला सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन करायचं आहे. पहा, सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन करायचं एक छोटासा ट्रिकी क्वेश्चन आहे, तो म्हणजे अँगल इज neither acute nor obtuse. Angle is neither acute nor obtuse. आता या स्टेटमेंटचं तुम्हाला सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन करायचं. तुम्ही चुकता, कुठे चुकता, नॉर मध्ये चुकता. नॉर म्हणजे आपल्याला वाटतं की ते ऑर आहे, पण ते नॉर आहे जरी तरी ते डिसजंक्शन नसतं. लक्षात घ्या, हे कंजंक्शन स्टेटमेंट आहे, याचा मीनिंग लक्षात घ्या. अँगल इज नायदर ॲक्यूट नॉर ऑब्ट्यूस. याचा मीनिंग काय होतो, अँगल हा ॲक्यूट ही नाही आणि तो ऑब्ट्यूस ही नाही. आणि म्हणून पी स्टेटमेंट इथे घ्यायचं आहे, अँगल इज ॲक्यूट. क्यू स्टेटमेंट, अँगल
इज ऑब्ट्यूज. लक्षात घ्या, मी तुम्हाला आधीही सांगितलंय की सिंपल स्टेटमेंट घेताना तिथे नॉट घ्यायचं नाही, कारण की नॉट हा सेपरेट ऑपरेटर आहे आपल्याकडे निगेशनचा, आणि म्हणून तिथे नॉट अप्लाय करायचं नाही. फक्त काय म्हटलं, अँगल इज ॲक्यूट, अँगल इज ऑब्ट्यूज, आणि म्हणून हेच सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन विल बी काय येईल, अँगल इज नॉट ॲक्यूट and also it is not obtuse, आणि म्हणून symbolical representation येईल negation of P and negation of Q. लक्षात घ्या, महत्त्वाचा क्वेश्चन आहे हा. क्लिअर, समजतंय? जर एखादा क्वेश्चन असा आला तर थोडंसं त्याचं मीनिंग लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने त्याचं काय करा, रिप्रेझेंटेशन करा. क्लिअर? ओके, थँक्यू.